गुड मॉर्निंग फ्रेंड्स, प्रसाद हियर. आपण काल रात्री 3:30 वाजता पोचलेलो आहोत पुण्यामध्ये आणि आता वाजलेले आहेत 11:17. सो मी डिसाईड केलं की चला आता आपली गाडी इतकी घाण झाली आहे ना, इतकी घाण म्हणजे 4400 किलोमीटर आपण कंप्लीट नॉर्थमध्ये बरंच फिरलो. सो आता आपण चाललोय गाडी धुवायला. आपण तिकडे जाऊयात आणि मस्तपैकी गाडी जरा क्लीन करू, कारण इतकी घाण झाली आहे गाडी आणि इतकं छान मदत करते आपल्याला रस्त्यावरती. सो आपलं हे काम आहे की आपली गाडी जी आहे ना ती नेहमी स्वच्छ आणि क्लीन ठेवायची. मी आता फक्त हे क्लीन करायला चाललोय, पण एक छोटीशी ट्रिप आज परत एक आहे. ओके, आणि आपण तिकडे जाऊन आल्यानंतर मग मी एकदा गाडी कंपनीत देणार आहे, कारण आपण जो ऑलमोस्ट अराउंड 4,500 किलोमीटर चालवलेले आहे. सो आय विल गो अँड गिव्ह इट. आणि सर्व्हिसिंग ॲक्च्युली 20,000ला आहे, पण मी सर्व्हिसिंग करून घेईल सो दॅट नेक्स्ट ट्रिपसाठी आपली गाडी विल बी अगेन रेडी, व्यवस्थित परत आपल्याला अवेलेबल असेल. ओके, सो चला आत्ता सध्या तरी आपण जाऊन गाडी मस्तपैकी धुवूयात. चलो. अरे भैया,
बॉनेट हो गया ना पूरा? आगे से है ना ज़्यादा मारना, क्योंकि बहुत मच्छर मरे रहेंगे हाईवे पे, है ना बहुत मच्छर रहते हैं। वो आगे सामने जाली देखो अंदर। डीजलचा खर्च आहे फक्त, that's it. हो सगळे रे, ट्रॅक्शन कंट्रोल सगळे आहे त्याच्यात। चकाचक झाली एकदम आपली गाडी, नवीन परत एकदम इमानदारीने धुतो। हा माझा खूप जुना आहे, मी ह्याच्याकडेच येतो। माझी जेव्हा पहिली गाडी होती ना तेव्हापासून मी ह्याच्याकडे येतो आहे, म्हणजे जवळजवळ 20 इयर्स मी या वॉशिंग सेंटरला येतो। मी दुसरीकडे कुठेही जात नाही, माझी स्वतःच धुतो मी गाडी बऱ्यापैकी। पण अशी घाण खूप झाली, लांबून आलो आहे की मी ह्याच्याकडेच प्रिफर करतो। यांनी जवळजवळ आहेत ना 2 तास घेतलेत गाडी धुवायला, खालून आतनं एकदम सगळं इंजिन, आतले टायर्स, रबर्स सगळं वॉश केलं त्यांनी प्रॉपर। क्या बात है, इधर से धूप पड़ रहा है ना तो एकदम सही दिख रहा है गाड़ी अभी। चकाचक सर। गाडी एकदम चकाचक करून घेतली आपण, आणि आतून बाहेरून खालून स्पेशली टायर्स मधनं जे रबरवर म्हणजे जो ब्रेक पॅड असतो, जेव्हा आपण ब्रेक्स मारतो कंटिन्यूज, म्हणजे 5000 जवळपास 4500 किलोमीटर्स आपण केले ना, मग तो ब्रेक पॅड्स आपण जेव्हा ब्रेक मारतो त्याच्यामधनं एक कार्बन टाईप्स किंवा त्याचा जो वापरल्यामुळे जो जीज असते, ती जिजेचा जो ब्लॅक पावडर टाईप असते ना, ती टायरवरती येते आणि त्याच्यामुळे टायर आपला ब्लॅक दिसायला लागतो। तर स्पेशली त्याच्याकडनं आतून बाहेरून प्रॉपरली, म्हणजे त्यांनी प्रत्येक टायर असा 4-4 मिनटं पाणी मारलं, त्याच्याकडनं मारून घेतलं मी, कारण सगळी घाण बाहेर काढून घेतली। ऑफकोर्स व्हिडिओ सगळं नाही टाकत बसलो मी, पण त्यांनी 4ही टायर्स आतून बाहेरून सगळीकडनं व्यवस्थित क्लीन केले। त्याच्यानंतर इंजिन व्यवस्थित, आपण जिथे जिथे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स आहे तिथे फक्त स्लाइटली पाणी मारलं, अदरवाईज सगळीकडे व्यवस्थित धुवून घेतलं। आणि परत खालती सगळ्या खालनं इंजिनला पाणी मारून घेतलं मी सगळीकडनं प्रेशरमध्ये, आणि व्यवस्थित गाडी आत खालनं वगैरे प्रॉपरली क्लीन करून घेतली, आतनं व्हॅक्यूम क्लीन करून घेतली। गाडी एकदम नवीन ब्रँड न्यू झाल्यासारखी परत झालेली आपली गाडी। आणि सर्वात मेन म्हणजे आज आहे दत्त जयंती, आणि आपण आजच आपण कालच आलोय आणि आज दत्त जयंती आहे, तर आपण इमिजिएटली आज एका मंदिरात चाललोय। तर आता 3 वाजता आपल्याला तिथे जायचं आहे। तिथे ऑलरेडी सगळी सुरुवात झालेली आहे कंप्लीट, आणि संध्याकाळी 5:30 वाजता जन्म आहे। सो या सगळ्या गोष्टी आपण तिथे आता कॅप्चर करणार आहोत। गाडी पण आपण वॉश करून घेतली आणि एकदम चकाचक आपण आता घरी जाऊन पटकन परत आंघोळ करूयात, आणि कारण बाप्पाला जायचंय। आणि आपण आता थोड्या वेळाने 3 वाजता निघणार आहोत फॉर फुलगाव, जे अप्रॉक्सिमेटली 40 ते 50 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे फ्रॉम पुणे। सो आता वाजलेले आहेत ऑलरेडी 2 o'clock। सो आपल्याकडे टाइम फार कमी आहे। घरी जातो, पटकन आंघोळ करतो आणि आपण 3 वाजता निघणार आहोत।